जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी जिल्हा परिषद तसेच समाज कल्याण विभागाच्या तर्फे शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन यावर 100% अनुदान देण्यात येत आहे। तर चालू वर्ष म्हणजे 2024 या वर्षामध्ये या योजनेची अर्ज नोंदणी प्रक्रिया ही सुरू केली गेलेली आहे। जिल्हा परिषदच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत ही योजना मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे। तर मित्रांनो, जिल्हा परिषदच्या अंतर्गत व समाज कल्याण विभागाअंतर्गत सिलाई मशीन आणि झेरॉक्स मशीन या योजनेसाठी 100% म्हणजे संपूर्ण अनुदान या दोन्ही मशीन खरेदी करण्यासाठी मिळणार आहे। यामध्ये तुम्हाला 100च्या 100% हे अनुदान सुद्धा दिले जाणार आहे। 100% म्हणजे तुम्हाला या योजनेसाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क देण्याची गरज नाही आहे, म्हणजे तुम्हाला एकही रुपया द्यायचा नाही आहे। तर या योजनेअंतर्गत जे पात्र होणारे नागरिक असतील त्यांना या शिलाई व झेरॉक्स मशीनच्या द्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद यासारखे उपक्रम राबवत असते। यामध्ये ते या मिळणाऱ्या उपकरणाचा म्हणजे शिलाई मशीन व झेरॉक्स मशीनचा उपयोग करून ते त्यांचा स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करू शकतात। या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे हाच की बेरोजगार नागरिकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे व त्यांना आर्थिक पाठबळ तसेच मदतीला हात देणे हा असणार आहे। तर महाराष्ट्र राज्यातील जवळजवळ सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद व समाज कल्याण विभागाअंतर्गत ही योजना अंमलात आणली गेलेली आहे। तर मित्रांनो, यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते आपण एकदा पाहून घेऊया। तर अर्ज करणाऱ्या नागरिकांचा जातीचा दाखला हा असणे आवश्यक आहे। जर तुमच्याकडे जातीचा दाखला आहे तर तुम्ही इथे अप्लाय करा। त्याचबरोबर दिव्यांग व अपंग असल्यास तसे त्यांचे प्रमाणपत्र सुद्धा असले पाहिजे, म्हणजे जर तुम्ही दिव्यांग किंवा अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र असायला हवे। त्यानंतर अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला तसेच गावातील ग्रामसभेचा ठराव पाहिजे। बघा मित्रांनो, तुमच्याकडे आधार कार्ड तर असणारच आहे, पॅन कार्ड पण असणार आहे, फक्त तुम्हाला रहिवासी दाखला आणि गावातील ग्रामसभेचा ठराव असला पाहिजे। त्याचबरोबर अर्जदाराचा शाळा सोडण्याचा दाखला तसेच इतर लागणारे आवश्यक कागदपत्रे असणे तुमच्याकडे आवश्यक आहे। तर मित्रांनो, या योजनेसाठी लागणारे पात्र आणि निकष काय काय आहेत ते आपण एकदा पाहून घेऊया। अर्जदार महाराष्ट्राचे रहिवासी असणे हे आवश्यक आहे। त्यानंतर अर्जदार मागासवर्गीय आणि अपंग प्रवर्गातील असणे आवश्यक आहे। ही योजना फक्त आणि फक्त समाजातील मागासवर्गीय घटक तसेच अपंग दिव्यांग व्यक्तीसाठीच असणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही अपंग किंवा दिव्यांग असाल किंवा तुमचे कोणी मित्र असेल तर त्यांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा। त्याचबरोबर त्यांचं वय सुद्धा हे 18 ते 60 वर्षापर्यंत असणे पाहिजे। लाभार्थी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हा 1 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे। तर झेरॉक्स व शिलाई मशीन योजनेसाठी कुठे करायचा अर्ज ते आपण एकदा पाहूया। सर्वप्रथम या योजनेसाठी लागणारे जो अर्ज आहे तो तुम्हाला तुमच्या जवळच्या ठिकाणी असणाऱ्या समाज कल्याण विभागामध्ये मिळेल। या ठिकाणावर अर्ज घेऊन तुम्ही तो अर्ज व्यवस्थितरित्या भरून व त्यासोबत लागणारे आवश्यक कागदपत्रे सोबत हे अर्ज जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये सादर करायचा आहे। त्याचबरोबर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सदरील योजना सध्या तुमच्या जिल्ह्यात जिल्हा परिषद तसेच समाज कल्याण ऑफिसमध्ये जेव्हा सुरू होईल तेव्हा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। त्यासाठी तुम्हाला जिल्हा परिषद मध्ये किंवा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला एकदा विचारावं लागेल की ही योजना आपल्या जिल्ह्यामध्ये चालू झालेली आहे की नाही। ही योजना फक्त समाजातील मागासवर्गीय घटक तसेच अपंग दिव्य व्यक्तीसाठी जिल्हा परिषद व समाज कल्याण विभागामार्फत आयोजित केली गेलेली आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे। जर तुमच्या आजूबाजू परिसरात किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी अपंग किंवा दिव्यांग असाल तर त्यांना ही माहिती नक्की शेअर करा आणि मित्रांनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र मित्रांनो।